आज आपण सोनीजवळ या गावामध्ये आलेलो आहे. मुळात रस्त्याचा वाद आहे. सगळ्या जणांचं आता म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. रस्त्याविषयी काही कायदेशीर बाबी पहिल्यांदा मी आपल्याला क्लिअर करतो. मुळात रस्ता हा दोन प्रकारे देता येतो. एखाद्या सर्वे नंबरचा बांध असेल आणि त्या जागेवरून आपण जर जात असू तर त्या ठिकाणी शासन नियमाप्रमाणे 12 फुटाचा सर्वे नंबर बांधावून रस्ता देण्याचं प्रयोजन आहे. दुसरं, एखाद्या शेतकऱ्याच्या सर्वे नंबरमध्ये जाण्यासाठी जर रस्ताच उपलब्ध नसेल तर तो देखील रस्ता सर्वात कमी नुकसान कशा पद्धतीने होईल या पद्धतीने देण्याचा अधिकार देखील तहसीलदारांना आहे. आता आपल्या या प्रकरणामध्ये सर्वे नंबरचा बांध आहे हे सगळ्यांना मान्य आहे. दुसरं, या जागेवरून आपण वहिवाट करतो हे देखील मान्य आहे. आता याच्यामध्ये फक्त दोनच वादाचे मुद्दे आहेत की सर्वे नंबरचा बांध कुठपर्यंत आहे, हद्दीखुणा निश्चित कुठपर्यंत आहेत, हा एक मुद्दा त्यामध्ये आहे. आणि दुसरा मुद्दा, त्यावरती अतिक्रमण काही जणांनी केलेलं आहे असं निदर्शनास येतं. आता ह्या प्रकरणामध्ये आपण काय करणार आहे तर 12 फुटाचा रस्ता आपण सुरुवातीपासून एंडपर्यंत देणार. त्याच्यामध्ये आता दोन बाबी असतील. एक तर लगतचे जे बांधाच्या लगतचे दोन शेतकरी आहेत, ह्या दोघा जणांना हद्दीखुणा मान्य असेल की साहेब हा जो पॉईंट आहे हाच पॉईंट आहे की ह्या पॉईंट पासून इकडच्या साईडला माझा, इकडच्या साईडला माझ्या लगतच्या शेतकऱ्याचं, हे जिथं मान्य असेल त्या ठिकाणाहून 12 फुटाचा दोन्ही साईडला इकडे 6 फूट आणि इकडे 6 फूट त्या पद्धतीनं रस्ता होईल. आता पुढे आल्यानंतर दोन शेतकऱ्यांचं सर्वे नंबरचा बांध कुठं पॉईंट आहे ह्या विषयीचं जिथं भांडण असेल तिथं तहसीलदार म्हणून मी सांगेन की हा इथं पॉईंट आहे म्हणून. एकदा मी सांगितले पॉईंट की ह्या ठिकाणी 12 फुटाचा रस्ता होईल. आता हे झाल्यानंतर काही जणांच्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या अडचणी असतात. एक शेतकरी म्हणेल साहेब तुम्ही जो रस्ता देताय किंवा तुम्ही जे पॉईंट सांगताय हे मला मान्य नाही. आता ज्याला हे पॉईंट मान्य नाहीत किंवा ज्याला हा 12 फुटाचा झालेला रस्ता मान्य नाही त्यानं काय करायचं, भूमी अभिलेखकडे मोजणीसाठी अर्ज करायचा. भूमी अभिलेखकडनं मोजणी करून घ्यायची. त्याचं जेवढं क्षेत्र भरेल त्यातील 6 फूट व्यतिरिक्त त्याचं उर्वरित क्षेत्र त्याच्या ताब्यामध्ये कसण्यासाठी दिलं जाईल. जो 12 फुटाचा रस्ता आपण करणार आहे त्यातलं 6 फूट एका शेतकऱ्याचा असणार आहे, 6 फूट दुसऱ्या शेतकऱ्याचा असणार आहे. ह्या 12 फुटामध्ये कुठलीही शासनाची कुणाची मालकी नाही. सगळी मालकी या दोन्ही लगतच्या शेतकऱ्यांचीच राहणार आहे. आता आपण पहिली केस बघितली, एखाद्याला हा निर्णय मान्य नाही की साहेब इथनं 12 फुटाचा रस्ता आम्ही काही करून देणार नाही. दुसरा एक शेतकरी म्हटला की साहेब मी हा रस्ता करूनच देणार नाही, मी अडथळा आणणार, मी इथून रस्ता करून देणार. त्याविषयी आम्ही काय करणार आहे, आम्ही आता आदेश दिला की याची एक कॉपी पोलीस स्टेशन इसू पडगावला देणार आणि एक कॉपी देणार आहे ती मंडळ अधिकाऱ्यांना देणार. याच्यामध्ये जो कोणी अडथळा आणेल त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं मी त्यांनाही सांगितलं. समजा गुन्हा दाखल केला, संबंधितांना अटक केली, 7 दिवसांपर्यंत मी जेल पास देखील दिला, सगळं झाल्यानंतर देखील एखादा व्यक्ती म्हणला की साहेब मी करूनच देणार नाही, तर त्याचं जेवढं क्षेत्र असेल त्याच्या ताब्यातलं तेवढं क्षेत्र मी जोपर्यंत तहसीलदार म्हणून येत आहे तोपर्यंत मी माझ्या ताब्यात घेणार की ह्या शेतकरी हा रस्ता देत नाहीये आणि त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न भांडण तंटा व्हायला लागला आणि एखाद्या शेतकऱ्याच्या उत्पादकतेमध्ये वाढ करण्यासाठी त्याला हा प्रतिबंध घालतोय, म्हणून मी संबंधित क्षेत्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून माझ्या ताब्यात मी तहसीलदार आहे तोपर्यंत घेणार. आता एवढं झाल्यानंतर देखील जर कुणाचा वाद एखाद्याचा मिटला नाही तर उर्वरित सगळं क्षेत्र जे आहे ह्या रस्त्यालगतचं सगळं क्षेत्र हे तहसीलदार म्हणून मी माझ्या ताब्यामध्ये घेणार जोपर्यंत तुमचा वाद मिटणार नाही तो. ह्याच्या अगोदर मी बनकरंजामध्ये थोरातांचं दोन्ही भावांचं एकमेकाला रस्ता देत नाहीत म्हणून त्यांचं क्षेत्र माझ्या ताब्यात घेतलं. एक नांदूरघाटमध्ये एक जमीन घेतलेली. आता नांदूरघाटमध्ये जी सगळ्या शेतकऱ्यांची जमीन घेतली ह्या वादामुळे ती अगोदरच्या तहसीलदार मेडके साहेबांनी आदेश दिलेला, त्याला 5 वर्ष होऊन गेले. 5 वर्ष झालं तहसीलदार जमीन काय सगळी आता कोण कसत नाही काय नाही, सगळ्या त्यामध्ये बाबळी वगैरे उगवलेली. प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं आहे की कुणाचं नुकसान व्हायला नको. रस्त्याच्या बाबतीत मात्र प्रत्येकाचं असं मत होतंय की माझ्यावर अन्याय झाला. अन्याय हा कुणावरती होणार नाही. शेतीसाठी पाणी जेवढं महत्वाचं आहे तेवढाच रस्ता महत्वाचा आणि तो देणं हे प्रत्येकाने जरा थोडंसं सोचलं पाहिजे. आता हे झाल्यानंतर शेवटचे कायद्याचे बाब आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, म्हणजे ज्याच्या आधारे आपण सगळ्या जमिनीचा टॅक्स वगैरे वसूल करतो, तो कायदा काय सांगतो की या सगळ्या ज्या जमिनी आहेत ह्या सगळ्या जमिनी शासनाच्या आहेत आणि आपण काय करतो फक्त त्याचा भोगवटा करतो. म्हणजे त्याचा फक्त जमीन थोडीशी कसतो आणि त्या बदल्यात प्रत्येक वर्षी शासनाला थोडे बहुत पैसे देतो. 1 रुपये, 2 रुपये, 10 रुपये, 100 रुपये या पद्धतीने आपण टॅक्स देत असतो. त्यामुळे एखाद्याचं कुणाचंही आज म्हणणं असेल की साहेब मी मालक आहे आणि माझी सगळी जमीन आहे, तर नाही, आपण सगळी भोगवटादार आहे या जमिनीचं. सगळी जमीन आहे ही सगळी शासनाची आणि प्रत्येकाला रस्ता देणं हे
प्रत्येकाला बंधनकारक राहणार. एखाद्याला हा आता आदेश दिल्यानंतर, मी आता जागेवरतीच आदेश देणार आहे, हा आदेश दिल्यानंतर एखाद्याला जर मान्य नसेल त्याने एकतर भूमी अभिलेखमधून मोजणी करून आणायची, मोजणी झाल्यानंतर त्याचं जेवढं क्षेत्र भरेल तेवढं क्षेत्र देण्याची जबाबदारी तहसीलदार म्हणून माझी राहील. पण रस्त्यामध्ये एखाद्यानं आडकाठी करण्याचा प्रयत्न केला अथवा अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर संबंधिताविरुद्ध गुन्हे दाखल करून त्याची जमीन तेवढी मी माझ्या ताब्यात घेणार. सोनीजवळ गाव आपलं गुन्ह्या गोविंदानं नांदणारं गाव आहे. गावामध्ये एखाद्यानं रस्त्यामध्ये अडथळा आणून उगाच गावाच्या विकासाला गालबोट लावायचं नाही. प्रत्येक शेतकरी जो जमीन कसतोय त्या प्रत्येक शेतकऱ्याला 12 फुटाचा रस्ता सर्व्हे नंबर बांधावरनं देणं ही तहसीलदार म्हणून माझी जबाबदारी आहे. ठीक आहे. त्यामुळे कोणी याच्यामध्ये येणार नाही. जर कुणाचं एखाद्याचं काही म्हणणं असेल तर मी 100% ऐकून घेतो. पण एखाद्याचं म्हणणं नसताना एखाद्याला नाहक पद्धतीनं रस्त्यावरती वाहतूकच करून द्यायची नसेल 12 फुटामध्ये तर संबंधिताविरुद्ध मी पूर्णपणे कायदेशीर कारवाई करणार. सर्वांना समजलेला असेल. आता कागद घ्या, मी लगेच आदेश तयार करायला चालू. सरपंच साहेब तुम्हाला काय सांगायचं असेल सांगा लगेच. आज आपल्या सोनीजवळ येथे आपल्या तालुक्याला अतिशय उत्तमरित्या लाभलेले माननीय तहसीलदार साहेब आज आपल्या बांधावरती आलेले. त्यांनी कायद्याची परिभाषा आपल्या सर्वांना सांगितलेली. तसं तर साहेबांनाही मी आश्वासित करतो की आमच्या गावातले शेतकरी जर झाली तर कोणीही आडवाडवी करणार नाही. कारण प्रत्येकाला रस्त्याची गरज आहे. आज तुम्ही पाठीमागच्या काळामध्ये सोनीजवळातले जवळपास रस्ते साहेब तुम्ही मार्गी लावून दिलेले आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळातही ज्याही शेतकऱ्याला काही अडचण असेल तर त्यांनी हद्दी निश्चित करायच्यात आणि आपला नंबर बांध निश्चित करून रस्त्याच्या त्यावरती साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 12 फुटाचा देणे. कारण त्या रस्त्यामुळे तुम्ही सर्वांचीच प्रगती होती. आज एखाद्याला समजा आता पेरायचंय तर ह्या बांधानं तुम्ही बघू शकता काय येणार आहेत, वाहनच येत नाही, त्याचं कडकच ठेवायचंय. त्यामुळं आपले तहसीलदार साहेब कुणावरही अन्याय करणार नाहीत. त्या पद्धतीनं आपण त्यांचे मार्गदर्शन सूचनांचं पालन करू आणि इथून पुढे येणाऱ्या अडचणी त्यांच्या माध्यमातून सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू.